चला, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण आता इंग्रजीचा एक धडा सुरू करणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे मिस स्लिपरी. काय नाव आहे? मिस स्लिपरी. बघा, मिस स्लिपरी. तर त्याच्या आधी काही छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. मिस स्लिपरीचा आपण अभ्यास करणार. छोटे प्रश्न काय विचारले आहेत तुम्हाला बघा. तर अं, काही प्रश्न आहेत. जसा पहिला प्रश्न विचारला तुम्हाला, डू यू आर्ग्यू विथ युअर फ्रेंड्स? तुम्ही तुमच्या मित्रमंडळी बरोबर आर्ग्यू करता का? वादविवाद करता का? येस, ऑलवेज करतो तुम्ही. व्हाय? कारण तुम्हाला काही लोकांच्या गोष्टी पटत नाही म्हणून. सो डू यू स्टॉप युअर आर्ग्युमेंट्स आफ्टर सम टाइम और कंटिन्यू इट फॉर लॉंग टाइम? तुम्ही भांडता, तुम्ही एकमेकांशी वादविवाद करता, ते तेवढं थांबता का परत तुम्ही ते कंटिन्यू करता? हा एक मोठा प्रश्न आहे. कधी कधी असं वाटतं काही काही मुलं एवढे रुसून बसतात, एवढे फुगून बसतात की त्यांना परत ते म्हणतात ना, त्यांचा राग घालवण्यासाठी फार कठीण पडतं. व्हाय डू पीपल कॉरल और फाईट? लोक का बरं भांडतात? लोक का बरं भांडतात? का बरं एकमेकांशी ते छोटे-छोटे लढाया करतात? देन डू वी फॉरगिव्ह ऑर पनिश अवर डिअर वन्स फॉर देअर मिस्टेक्स? आता काही-काही लोकं तुमची फार जवळची असतात. तर त्यांना आपण कधी-कधी फॉरगिव्ह करतो का? फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे. त्यांना आपण क्षमा करतो का? का पनिश करतो, शिक्षा देतो त्यांच्या छोट्या-छोट्या चुकांसाठी, त्यांच्या छोट्या किंवा कोणत्याही चुकीसाठी? डिअर म्हणजे प्रिय व्यक्तींना, बरोबर? करतो का? हे प्रश्न आहेत का? याची उत्तर मला आता नको आहेत. देन व्हॉट डू यू फील आफ्टर अ क्वारल विथ डिअर वन्स? तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर, भावाबरोबर, बहिणीबरोबर, अगदी आपल्या आई-वडिलांबरोबर कधी-कधी छोटीशी गोष्ट आई-वडिलांबरोबर तुम्ही नाही भांडत, पण तरी सुद्धा प्रेमाने वगैरे भांडल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? व्हॉट डू यू फील? काय वाटतं बरं तुम्हाला? हे तुम्हाला विचारलेलं आहे. व्हॉट डू यू फील अबाउट इट? व्हॉट डू यू फील अबाउट इट? थोडंसं मोठं करायचं विसरून गेलो मी स्क्रीन. चला. देन काही क्वेशन्स तुम्हाला असे आहेत बघा. हे प्रॉपर क्वेशन्स तुम्हाला मी मुद्दामून तुम्हाला आधी बॅकग्राऊंडकडे घेऊन चाललोय. कारण त्याच्यातून आपल्याला कळेल की या धड्यामध्ये नेमकं काय आहे. व्हॉट इज देअर इन द चॅप्टर, राइट? नाऊ क्वेश्चन नंबर 1 ए. डू युअर क्लासमेट्स टीज, ट्रबल और अवॉइड यू? तुम्हाला तुमचे क्लासमेट्स, तुमचे वर्गमित्र, क्लासमेट्सचा अर्थ काय होतो? वर्गमित्र. टीज चिडवतात का? तुम्हाला ट्रबल त्रास देतात का? अवॉइड तुम्हाला टाळतात का? बघा, प्रत्येक शब्दाचा अर्थ अनर्थ मी समटाइम्स. समटाइम्स. सॉरी. माझा आन्सर आहे. माझा आन्सर आहे समटाइम्स. समटाइम्स. ओके, चलो. सो तुम्हाला प्रश्न विचारला आहे की तुम्हाला तुमच्या वर्गातले विद्यार्थी, वर्गमित्र, क्लासमेटचा अर्थ वर्गमित्र, चिडवतात का? ट्रबल त्रास देतात का? अवॉइड म्हणजे काय? टाळतात का? तुम्हाला येस ऑप्शन आहे. येस, नो किंवा समटाइम्स म्हणजे हो, नाही किंवा कधी-कधी. तर तुम्हाला टिक करायचंय. राइट? सेकंड क्वेश्चन असं, मी तुम्हाला उत्तरं ही प्रत्येकाची उत्तरं वेगळी असणार आहेत. येस, कोण याचं उत्तर आलंय? आर्यन 3. समटाइम्स. शिवम का आवाज नहीं आ रहा. हाच प्रॉब्लेम आहे यार शिवमच्या मोबाईलचा. काही कळत नाहीये मला. एनिवेज, क्वेश्चन नंबर बी. डू यू with your friends also tease, trouble and give names to any of your classmates? आता प्रश्न उलट आहे. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर कोणाला चिडवता का? कोणाला त्रास देता का? कोणाचं नाव सांगता का? तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? हा, लगेच उत्तर तयार आहे वाटतं तुमची. उत्तर तयार आहेत. येस, शाबाश. मी तुम्हाला उत्तर आता मागत नाहीये. काय झालं? उत्तर तयार आहेत का तुमची सर्वांची? या व्हेरी गुड स्नेहा, वही काम करना है आपको. ठीक आहे, आता तुम्ही माझ्या समोर नाही म्हणून सगळे येस येस करताय. बट इफ यू, जर माझ्या समोर तुम्ही असते, ठीक है, तो येस नहीं करो, कभी कभी करो, कभी कभी, ओके? या फिर नो, ऐसा नहीं करना है आपको. इट्स नॉट गुड हैबिट. देन क्वेश्चन नंबर सी. हाऊ डू यू हँडल द टीझिंग? तुम्हाला कोणी चिडवल्यानंतर, टीझिंग म्हणजे चिडवणे, तर तुम्ही कसं काय हँडल करता त्या गोष्टीला? हाऊ डू यू हँडल? तुम्ही क्राय, तुम्ही रडता का? इग्नोर, तुम्ही दुर्लक्ष करता का? किंवा तुम्ही कंप्लेंट टू द टीचर, तुम्ही शिक्षकांना कंप्लेंट करता का? तर मुलांची उत्तरं तयार आहे इथं. यश म्हणतो कंप्लेंट करतो, आर्यन म्हणतो दुर्लक्ष करतो, स्नेहा सेइंग इग्नोर, प्रथमेश सेइंग इग्नोर. वेरी गुड. यस, सो जनरली दिस इज द बेस्ट वे टू इग्नोर. लेकिन इग्नोर कब तक करना है? द द टाइम. एक एक लिमिट पर्यंत इग्नोर करायचं, त्याच्यापुढे तुम्ही इग्नोर करू शकत नाही. देन यू हॅव टू गो टू द टीचर अँड यू हॅव टू कंप्लेन. छोट्या-छोट्या गोष्टी कंप्लेंट न करू, बट एक मर्यादेच्या पुढे गेल्यानंतर यू शुड कंप्लेन टू द टीचर कि टीचर मुझे इसने ये बोला, वो बोला, वगैरह वगैरह जो भी है, फलाना बिस्ताना एटसेट्रा. देन क्वेश्चन नंबर डी. हाऊ डू यू हँडल युअरसेल्फ व्हेन पनिश्ड इन द क्लास? कधी-कधी क्लासमध्ये तुम्हाला पनिशमेंट मिळते, वर्गामध्ये पनिशमेंट मिळते, तुम्हाला शिक्षा मिळते. तर तुम्ही शिक्षेला कसं काय हँडल करता? कसं काय तुम्ही त्या गोष्टीला आवरता? क्राय, रडता, गेट अँग्री, रागावता,
डिसाईड टू चेंज का तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करता? सांगा बरं. आता पाठवा ना उत्तर. आता पाठवा. रडतो. स्नेहा रडतीये? नाही, स्नेहा डिसाईड टू चेंज. अर्णव, आर्यन डिसाईड टू चेंज. व्हेरी गुड. No answer. Why? See, there are answers given to you. You have three only options. You see, यांनी जे ऑप्शन दिलेत ना, these are the only options given to and at least available to you. Yes, कोण आहे पुढे? Yes, प्रथमेश. प्रथमेश, इतना गुस्सा था तेरे को? Get angry. Anyway, चलो. It's up to you. It's your personal question. What is the best way to react when others trouble you or insult you? कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे कोणती एक बेस्ट वे एक चांगला मार्ग कोणता आहे ज्यामुळे तुम्हाला कोणी त्रास दिला किंवा कोणी तुमचा अपमान केला इन्सल्ट केला तुमचं काय तुम्ही काय करणार रिप्लाय काय पहिलं टेक रिव्हेंज बदला घ्यायचा टेक रिव्हेंज बदला घ्यायचा उत्तर आली का पायल थांब बाळा जरा अजून प्रश्न त्याच्यावर दे इग्नोर देम टोटली त्यांना लक्ष द्यायचंच नाही दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे बिकम डिप्रेस्ड उदास व्हायचंय बरोबर की नाही देवदास उदास व्हायचंय नन ऑफ देम कुछ नहीं करना है यस कोणी उत्तर पाठवलंय यस शिवम कुछ नहीं करना बेटा व्हेरी गुड अजून काय आर्यन काहीच करायचं नाही व्हेरी गुड अजून कोणी उत्तर पाठवलेत आई थिंक ये लेसन तो डिपेंड्स ऑन सिचुएशन ओके 5 नंबर स्नेहा 5 नंबर किधर है बेटा इधर इधर किधर है 5 स्नेहा वेर इज द 5 एनीवेज वेरी गुड दैट सिम्स इंटरेस्टिंग तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय चलो अभी इस चैप्टर में हम जाएंगे जहाँ पे आपको क्या क्या देखना है देखोगे या काय शिकायचं बघा धड्यामध्ये तुम्हाला हा एक तुमचा ग्रामर पार्ट आहे पंक्चुएशन ये हम बाद में लेने ही वाले सो आई थिंक वी वोंट टेक हिट हियर राइट नाउ चला पायल लक्ष द्यायचं सगळ्यांना आता स्क्रीनवर मी तुम्हाला आधी सांगितलं पाऊस बाहेर पडतोय मजबूत त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यायचं आणि नेटवर्क गेला परत यायचं नाव मिस स्लिपरी द नेम ऑफ द लेसन इज मिस स्लिपरी आता मिस स्लिपरी का म्हणतात तिचं नाव काय स्लिपरी नाहीये परंतु तिची वेळी नेहमी पडत असते धडपडत असते अडखळत असते देअर फॉर हर नेम इज मिस स्लिपरी राइट ओके येस नेहा डू यू वॉन्ट टू से समथिंग आय होप नो No. चलो ये चलो काय आता मिस स्लिपरी कोण आहे त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे आणि लेफ्ट हँड साइडला काही त्याचे तुम्हाला उत्तर हे पण दिलेले आहेत व्हॉट डू वी से दॅट अर्थ पण दिले सो हु इज मिस स्लिपरी एक मुलगी आहे जी नेहमी बिचारी धडपडत असते पडत असते मग तिला स्लिपरी नाव दिलेलं आहे गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल हु इज टीज्ड बाय क्लासमेट्स इन स्कूल कोणाची गोष्ट आहे तर एक एकटी मुलगी आहे लोनली गर्ल एकटी मुलगी आहे जिला शाळेत क्लासमध्ये वर्गामध्ये तिची जी वर्ग मित्रमंडळी आहे ती नेहमी तिला चिडवतात तिला टीज करतात चिडवतात इन द स्कूल शाळेमध्ये बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम आता ती नेहमी अपसेट राहते का बरं अपसेट राहते कारण तिच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तिच्या घरामध्ये ऍक्च्युअल काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणून ती काय असते काही समस्या आहेत म्हणून ती क्लास त्या घराचा जो काही तिचा म्हणतात ना, तो विचार ती क्लासमध्ये करत असते म्हणून ती नेहमी उदास असते कुठल्या गोष्टी तिला असं पटकन सुचत नाही म्हणून आणि काही करायला गेली ती धडपडते शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल तिला कुठली गोष्ट नीट करता येत नाही सदा कदा धडपडत असते असं त्याचं म्हणणं दिलेलं आहे द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट आता पुढे काय होतंय तुम्हाला स्टोरीमध्ये दिलेलं आहे लेट सी काय बघा पार्ट 1 आपण घेणार आहोत जेवढा होईल तेवढा आज येस चलो आय गॉट आता ही मुलगी बोलते बरं का कोण बोलते मुलगी बोलते चलो आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल इट इन द फर्स्ट पिरियड अ क्लास टीचर who taught us English told us to take out our composition notebooks. Sorry, परत घेतो एक मिनिट. येस हा आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल मी तयार झाले आणि कुठे गेले शाळेमध्ये गेले इन द फर्स्ट पिरियड पहिल्या तासाला अवर क्लास टीचर आमच्या वर्ग शिक्षिकेने हु टॉट अस इंग्लिश ती जी आम्हाला इंग्लिश शिकवते टोल्ड अस टू टेक आउट अवर कंपोजिशन नोटबुक तिने सांगितलं कंपोजिशन नोटबुक काढा कंपोजिशन म्हणजे तुमच्या निबंधाच्या वया तिने बाहेर काढायला सांगितलेल्या आहेत आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक मी चुकून काय केलं माझी मॅथमॅटिक्सची नोटबुक म्हणजे गणिताची वही चुकून बाहेर काढली मिस्टेक चुकून बाहेर काढली गणिताची नोटबुक गणिताची वही आय रिप्लेस्ड इट क्विकली बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी मी पटकन ती वही आतमध्ये ठेवली आणि दुसरी कंपोजिशन वही काढली परंतु माझ्या टीचरचं लक्ष माझ्याकडेच होतं बरोबर ती माझ्याकडे टक लावून पाहत होती असं मला वाटतं गेज म्हणजे स्टेअर टक लावून पाहणे एखाद्या व्यक्तीला टक लावून पाहतो आपण शी शाउटेड ती ओरडली कम हिअर विथ युअर बुक सायली तिने ओरडली सायली तुझे पुस्तक घेऊन पटकन इकडे ये सायली तू काय कर कम हिअर
इकडे ये तुझी वही घेऊन. I obeyed her, but her angry looks made my legs tremble. And when I reached her chair, the notebook fell on her feet. मी ऐकलं, मी तिची आज्ञा पाळली, परंतु ती एवढ्या तिचं ती शिक्षिका माझी एवढी रागवली होती टीचर, की मी तिच्याकडे जाता जाता काय झालं, माझे हातपाय असे ट्रेम्बल झाले, धडपडायला लागले, घाबरली होती मी पूर्ण. ती मी टीचरकडे गेल्यानंतर माझ्या हातातली वही कुठे पडली? टीचरच्या पायाच्या इथे पडली, पायावर पडली. फेल ऑन हर फीट, पायावर पडली. सम गर्ल्स लाफ्ड लावली आणि असं झाल्यानंतर काही मुली हसायला लागल्या जोराजोरामध्ये. काही मुली जोराजोरात हसायला लागल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. पण टीचरला काय वाटलं, मुद्दामून मी ती वही पाडलेली आहे. पर्पज, ऑन पर्पज म्हणजे मुद्दामून आणि बाय मिस्टेक म्हणजे चुकून. शी स्टेअर्ड ॲट मी विथ ऑल डिव्होरिंग लुक. ऑल डिव्होरिंग लुकचा अर्थ काय होतो, की आपण म्हणतो ना एखाद्याला खाऊन टाकेल की काय, अशा दृष्टीने टीचरने माझ्याकडे बघितलं. रागारागामध्ये पाहिलं बघा. ऑल डिव्होरिंग म्हणजे फ्रायटन, घाबरणारा लुक. गो अँड स्टँड नियर युअर सीट. जा आणि स्टँड नियर युअर सीट, तुझ्या जी सीट आहे जिथे तू बसलेली आहेस तिच्या शेजारी जाऊन तू उभी राहा. शी येल्ड, ती ओरडली. आय केप्ट स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड. पूर्ण तास तिचा जो होल पिरियड होता म्हणजे 45 मिनिट्स ऑलमोस्ट, मी त्या ठिकाणी उभी होते. काय होते, उभी होते. नेक्स्ट पिरियड वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. नेक्स्ट काय होतं, हिस्ट्री होता आणि हिस्ट्री मला आवडत होतं. राईट. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. पानिपतच्या युद्धाचे जे काही कारणं आहेत, मेमोराइज म्हणजे लक्षात घेणे किंवा पाठ करणे. मेमोराइज काय, कॉजेस म्हणजे कारणे, इफेक्ट म्हणजे परिणाम. पानिपतच्या युद्धाचे परिणाम आणि पानिपतच्या युद्धाचे परिणाम आणि कारणे पाठ करायला सांगितली होती आम्हाला. बरोबर, काय करायला आम्हाला पाठ करायला सांगितलेली होती. सो आय वॉज वेल प्रिपेअर्ड. मी तयारी केली होती, मी पाठ केलं होतं, पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम पाठ केले होते. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. तिने प्रत्येकाला प्रश्न विचारायला सुरुवात केली, एकेकाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. जसं पाठांतर सुरू केलं, वेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. पण काय झालं, की माझा जेव्हा टर्न झाला म्हणजे माझी जेव्हा वेळ आली, मला जेव्हा टीचर विचारायला तेव्हा मी सर्व विसरून गेले. वेंट ब्लँक म्हणजे काहीच आठवत नव्हतं मला. आय वेंट ब्लँकचा अर्थ दिलाय बघा. मला काहीच आठवत नव्हतं, काहीच आठवत नव्हतं. का बरं असं? मी तर तयारी केली गेलो, ते वाचन मी केलं होतं. बऱ्याच मुलांचा प्रश्न होतो, की सर मी पाठ केलं होतं पण विसरलो. मैंने बाहेर किया था सर, लेकिन मैं भूल गई. क्यों भूल गई, का विसरले माहित नाही. द टीचर गेव मी स्टर्न स्टेअर. स्टर्न म्हणजे काय, स्ट्रिक्ट स्टेअर. while I stood there still with my head hanging down in shame. टीचरने रागावल्या, मी माझं डोकं खाली घातलं लाजेने आणि मी गप्प त्या ठिकाणी उभी राहिली. मम्मा अँड पापा, आता इथून बघा, इथून ऍक्च्युली सुरुवात होते. मम्मा अँड पापा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स. पापा युज्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनोयन्स. बरोबर, आई आणि वडील जे आहेत, तिच्या घरातले आई आणि वडील हे नेहमी भांडत असतात आणि त्यांची भांडणं कधीच संपणारी नसतात. नेव्हर एंडिंग टिप्स, छोटे छोटे भांडणं असतात, छोटे छोटे वाद असतात, तर ते कधी संपत नसतात. पप्पा, तिचे वडील काय करतात बघा. पप्पा युज्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनोयन्स. अनोयन्स म्हणजे काय, वैताग. अनोयन्स म्हणजे काय, वैताग म्हणजे आपण वैतागणे, चिडणे. तर पप्पा नेहमी चिडत असतात, वैतागत असतात. आई सुद्धा, मामा ऑन हर पार्ट, आई सुद्धा डिड नॉट अलाव एनी सच ऑकेजन टू स्लिप विदाउट टर्निंग इट इंटू वोसिफेरस कॉरल. आई सुद्धा पप्पाचा शब्द झेलते आणि काय करते, भांडणाला सुरुवात करते आणि त्यांचं भांडण सुरू होतं. छोटे छोटे भांडण म्हणा, वाद म्हणा, हे चालू असतं तिच्या घरामध्ये. आता याचा परिणाम कोणावर होतो, या मुलीवर होतो. कोणावर होतो, या मुलीवर होतो, सायलीवर. द quarrel was between the two, but the punishment inevitably descended on a third one. आता दोघांचं भांडण होतं, पण या ठिकाणी तिसऱ्याचा लाभ होत नाही, तर तिसऱ्याचा काय होतं, तोटा होतो. तिसरा व्यक्ती कोण आहे, ही मुलगी आहे. बरोबर, हा जो काही तिचा पनिशमेंट, ती काही शिक्षा आहे, तर ती शिक्षा तिलाच मिळते. कोणाला मिळते, या मुलीला ती शिक्षा मिळत असते. थर्ड वन म्हणजे मुलगी. दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ होतो, परंतु दोघांच्या भांडण्यात या ठिकाणी तिसऱ्याचा तोटा झालेला आहे. दॅट इज वाय मी ऍट स्कूल. आणि कोणाचा तोटा कुठे होतो, शाळेमध्ये. Wherever and whenever I heard raised voices, I felt as if mama and papa, बघा, कधी जेव्हा जेव्हा मी शाळेमध्ये कुठेही असू दे, मी जेव्हा जेव्हा मोठा आवाज ऐकते, कोणी मोठ्याने ओरडतं, तेव्हा मला काय वाटतं, माझे आई आणि वडील भांडत आहेत. माझे आई वडील काय असं भांडत आहेत असं मला वाटतं. वेअर कॉरलिंग. Sometimes even in the midst of silence, mama's scream came piercing through my ears. And whenever I heard mama's high-pitched yells, my legs quivered.
आता कोणीही ओरडलं, की मला वाटतं, की माझी आईच मला ओरडलेली आहे. माझे हात-पाय घाबरायला लागतात, थरथर करायला लागतात. मध्येच एखादं शांततेत असं वाटतं, की कुठून तरी आई ओरडते किंवा काही भांडण झालं, की काय असं मला त्या ठिकाणी जाणवायला लागतं. One day what happened, I was coming down the school stairs. Somebody from the top gave a frantic scream. स्क्रीम म्हणजे काय? धक्का देणं. छोटासा म्हणतो ना एखाद्याला धक्का देणं. एज दॅट जॉइंट. सॉरी. स्क्रीम. स्क्रीम म्हणजे धक्का देणं म्हणतो. फ्रॅन्टिकचा अर्थ होता एक्स्ट्रीम फिअर. बरोबर? मी काय करत होते, मी शाळेच्या पायऱ्या उतरत असताना, स्टेअर म्हणजे पायऱ्या उतरत असताना कोणतरी मला धक्का दिला. धक्का दिल्यामुळे काय झालं? आय फेल. मी पडले अँड केम टम्बलिंग डाउन अबाउट 7 स्टेप आणि 7 पायऱ्या मी घरंगळत खाली आले. किती आले? टम्बलिंग म्हणजे घरंगळत खाली आले 7 पायऱ्या. आता यामध्ये काय झालं? माय एल्बोज अँड नी वेअर बॅडली ब्रुइज्ड. माझा जो काही एल्बो एल्बो म्हणजे माहिती आहे तुम्हाला? एल्बो म्हणजे काय? हाताचा कोपरा आणि नी म्हणजे गुडघा याला काय झालं? हे दुखलं, खरचटलं. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. माझा जो नवीन फ्रॉक होता ना, तो माझा फ्रॉक काय झाला कोपऱ्यावर फाटला. टॉर्न म्हणजे फाटला एका बाजूला तो फाटला होता. व्हेन आय रिच्ड होम मम्मा शाउटेड आणि मी जेव्हा घरी गेले, आईने बघितला फ्रॉक फाटलेला आहे. त्यावेळेस आई म्हणाली, ओरडली, "आय एम सिक ऑफ यू." मला वैताग आलाय तुझा. किती त्रास देणार आहेस तू? व्हॉट विल यू व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू द नोज फॉर सच एक्स्ट्राव्हॅगंट लॉसेस. तू अशाच काही चुका करत राहणार आहेस आणि असे महागातले कपडे तू खराब करणार आहेस. मी किती वेळ तुझ्या गोष्टी या सगळ्या सहन करायच्या वगैरे, वगैरे. ती सगळी त्याला आई ती त्या मुलीला चिडत होती, चिडवत त्या मुलीवर रागवत होती. मदर सीज्ड मी बाय द आर्म. बरोबर. आईने तिला पकडलं, तिचा हात पकडला. गिव्ह मी अ गुड जर्क अँड सिटेड. झटका दिला. जर्क म्हणजे झटका दिला. बरोबर. झटका दिला अँड सीटेड मी ऑन द बेड. तिने बेडवर बसवलं. शी फेच्ड अॅन अँटिसेप्टिक लोशन. बरोबर. अँटिसेप्टिक लोशन आणलं. डेटॉल, सॅव्हलॉन जे असेल ते आणि अप्लायड इट ऑन माय एल्बो. त्या गुडघ्यावर आणि हाताच्या कोपऱ्यावर त्यांनी काय केलं ते अप्लाय केलं, लावलं. बट डिड नॉट हग मी. पण मला तिने काय केलं? मला मिठी मारली नाही. हग म्हणजे काय? मिठी मारणे. मला मिठी मारली का आईने? नाही. जवळ घेतलं का? नाही. Within me lingered the yearning that she would hold me and console me. Even if she had given me just a sympathetic pat, my smarting limbs would have been soothed. आईने हे सर्व न करता मला जवळ घेतलं असतं, मला प्रेमाने जवळ घेतलं असतं, मिठी मारली असती, सांगितलं असतं, "जाऊ दे, होतं असं तसं." कन्सोल केलं असतं, तरी मला बरं वाटलं असतं. बरोबर? परंतु आईने तसं न करता तिला आणखी ओरडली, तिला औषध वगैरे लावलं आणि तिला एक म्हणतात ना, तिला बरंच काही बोलून गेली. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. एक लहान भाऊ तिच्या जवळ होता. ॲज मामा वॉक्ड अवे टू द किचन. आई जेव्हा किचनमध्ये गेली, ही केम अँड सॅट बिसाइड मी. तो माझ्या जवळ आला, माझ्या बाजूला बसला. ही प्लेस्ड हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड व्हिस्पर्ड, "आर यू इन ग्रेट पेन?" तो माझा भाऊ माझ्या जवळ आला, माझ्या माझ्या हातावर हात ठेवला, बरोबर आणि म्हणाला, "तुला दुखतंय का गं ताई?" आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. मी त्याला पकडलं, त्याला मिठी मारली माझ्या लहान भावाला आणि खूप जोरात, 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 जोरात मी रडायला लागले. खूप जोरात, जोरात मी रडायला लागले. बरोबर की नाही? मी जोरात खूप रडायला लागले. पुढे बघा. येस. I used to walk quite cautiously, yet I would often stumble. मी नेहमीच प्रयत्न करते, की चालण्याचा. पण कशी चालते मी कॉशियसली. काळजीपूर्वक चालण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा मी धडपडतेच. धडपडतेच, मी पडतेच आणि त्यामुळे मला चिडवतात मला. बरोबर? वन डे द क्लास मॉनिट्रेस अनाउन्स्ड. बघा मॉनिटर आणि मॉनिट्रेस. मॉनिटर म्हणजे मुलगा, मॉनिट्रेस म्हणजे मुलगी. शी अनाउन्स्ड वी विल कॉल हर स्लिपरी. आपण तिला स्लिपरी म्हणूया. का बरं? बिकॉज शी स्लिप्स ऑन अदर स्लिप्स ऑन द वेट ग्राउंड. सायली मॅनेज टू स्लीप इव्हन ऑन द ड्राय लँड. आपण कुठे सटकतो? आपण कुठे पडतो? आपण कुठे आपली चप्पल बऱ्याच वेळा आपण चप्पल वगैरे सटकते. कधी सटकते? पाय सटकतो. ओल्या जागेवर. कुठे सटकतो? ओल्या जागेवर. पण ही जी सायली आहे, ते सायलीचा पाय कोरड्या जागेमध्ये सुद्धा सटकतो असं तिला म्हणतात. म्हणून आपण तिला चिडूया. काय चिडूया? सायली. सॉरी स्लिपरी, नॉट सायली. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप ऑफ फन आणि यामुळे मुलांना आणखी मज्जाच झाली. दे टीज्ड मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. ते दररोज मला त्या नवीन शीर्षकाने टायटलने दररोज चिडवायला लागले. सून अ वर्स वॉज कंपोज इन द आन आणि माझ्यासाठी त्यांनी एक छोटी चारोळी तयार केली. कोणती चारोळी तयार केली बघा? स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मग. ॲट हर द आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. ती नेहमी असं एक छोटं केलं, की बाई ही नेहमीच पडत असते.
आणि तिला विचारा की तुझं लक काही नाहीये, तू सदन कदा धडपडतच राहते, सदन कदा धडपडतच तू राहते. I lived in perpetual fear of everyone, the girls, the teachers, the young one, the old. When I was in a class, sorry, म्हणजे मला नेहमीच भीती वाटते. कोणाची भीती वाटते? मुलींची, शिक्षकांची, छोट्यांची, मोठ्यांची, सगळ्यांचीच मला भीती वाटायला लागलेली होती. कोण कधी कुठून चिडवेल मलाच माहीत नव्हतं. वेन आय वॉज इन क्लास, मी जेव्हा वर्गामध्ये असते, आय डेअर नॉट टू मूव्ह आउट. मला वर्गाला बाहेर जायची इच्छा नाही होत किंवा मला भीती वाटते वर्गाच्या बाहेर जायची. आणि मी जेव्हा बाहेर असते, वेन आय वॉज आउटसाइड, जेव्हा बाहेर असते तेव्हा मला आय वॉज अफ्रेड ऑफ री एंटरिंग द क्लास. क्लासमध्ये पुन्हा यायची इच्छा होत नाही किंवा मला भीती वाटते क्लासमध्ये पुन्हा वर्गात येण्याची. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. मी कोणालाही म्हणतात ना, मी कोणाशी बोलण्याची मला भीती वाटते. मी स्वतः ते धीर, असा धीर येत नाही मला, की आपण कोणाकडे तरी बोलावं, कोणाशी तरी काही बोलावं. असा धीर सुद्धा माझ्या मनामध्ये तयार होत नाही. असा धीर सुद्धा माझ्या मनामध्ये निर्माण होत नाही. असं कोण म्हणते? ती मुलगी म्हणते. बरोबर? आता बघा, हा पार्ट 1 आपला झालेला आहे. यातलं तुम्हाला काय करायचंय? इथे बघा काही प्रश्न आहेत. इथे बघा प्रश्न आहे तुम्हाला, बाय व्हॉट नेम डिड द गर्ल्स टीज सायली? हं. त्यानंतर अजून काही प्रश्न इथे आहे बघा. व्हाय डिड सायली बिगिन क्राईंग अगेन? ओके. पुन्हा का रडायला लागली ती? त्याचबरोबर पुढे आणखी प्रश्न तुम्हाला वर आहे इथे बघा या बाजूला. एक सेकंड हां. हां. बघा. व्हॉट हॅपन्ड व्हेन इट वॉज सायलीज टर्न टू आन्सर? हा एक प्रश्न इथे आहे. देन पुढे बघा काय दिलं तुम्हाला अजून. Why could the notebook have fallen from the Silas hand? का बरं तिच्या हातातून वही ती पडली असावी? असा तुम्हाला प्रश्न आहे. त्याचबरोबर हे वरचे प्रश्न पण तुम्हाला मी विचारले होते. क्वेशन नंबर 2 जर तुम्हाला जमला, हा बघा हा क्वेशन नंबर 2 जर तुम्हाला जमला, प्रॉपर पंक्च्युएशन. त्यात काय-काय करायचं तुम्हाला प्रॉपर पंक्च्युएशनमध्ये? हा पहिला ए ऑलरेडी कॅपिटल काढायचा आहे. अमर सेड, इथे तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. इथे तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे. हा आय परत तुम्हाला कॉमन काढायचा आहे. मोठा सॉरी कॅपिटल काढायचं. आय कुड नॉट कंप्लीट माय माय जिओग्राफी. तर जिओग्राफीचा जी कॅपिटल काढायचा आहे. होमवर्क इथे फुल स्टॉप येणार आणि तुमचं हे पूर्ण होणार. राइट? देन सेकंड वन इज येस. व्हाय डिड यू गो टू नागपूर? तर तुमचा हा क्वेश्चन आहे ना, तर मग इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार. राइट? डबल इन्व्हर्टेड कॉमा इथे येणार तुमचा. इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क येणार. इथे हिअर एन शुड बी कॅपिटल हिअर. and W should be capital, right? बाकी सर्व तुमचं सेम राहणार. Getting guys? थर्ड वन, द प्रेसिडेंट. द प्रेसिडेंटचा टी कॅपिटल येणार, पी कॅपिटल येणार, पी कॅपिटल येणार, आय कॅपिटल येणार. लिव्स ॲट राष्ट्रपती, आर कॅपिटल येणार. भवनचा बी कॅपिटल घ्या. भवन ॲट न्यू दिल्ली. सो एन इज कॅपिटल अँड डी इज ऑल्सो कॅपिटल. समजलं इथे? पंक्च्युएशन्स कळले तुम्हाला? बाकी काही नाही याच्यामध्ये. आणि फुल स्टॉप द्यायचा लास्ट वन. व्हॉट अ लाऊड एक्सप्लोशन दॅट वॉज? सो इथे येणार तुम्हाला फुल स्टॉप. इथं डब्ल्यू येणार कॅपिटल मध्ये. फुल स्टॉप नाही, एक्सक्लेमेटरी मार्क. आणि फायनली लास्ट लास्ट क्वेश्चन तुमचा असा आहे, पी कॅपिटल फिजिक्स, केमिस्ट्री कॉमा केमिस्ट्री, सी कॅपिटल कॉमा झुओलॉजी, झेड कॅपिटल अँड बॉटनी, बी कॅपिटल, आर ब्रांचेस ऑफ सायन्स, आर ब्रांचेस ऑफ सायन्स अँड एस हिअर कॅपिटल, एस ऑल्सो कॅपिटल. समजलंय? गेटिंग? सो तुम्हाला क्वेश्चन नंबर हा एक करायचा आहे, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2. हे वरचं केलं तर चालेल, नाही तर न करू. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 होमवर्क आहे, परत विचारू नका होमवर्क काय आहे. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 न करू. आणि हे काय बाकीचे क्वेश्चन मी तुम्हाला आता सांगितले, ते लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडला क्वेश्चन्स आहेत. तर पार्ट 1 वी हॅव कम्प्लिटेड हिअर. पार्ट 1 वी हॅव कम्प्लिटेड, राइट? जस्ट अ मिनिट.